तर येवल्यामध्ये सोमवारी रात्री पेट्रोल पंपावर गर्दी पाहायला मिळाली। इंधन संपण्याच्या अफवेनंतर वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर धाव घेतली। केंद्र सरकारने वाहन चालकांसाठी केलेल्या नवीन कायद्यामुळे ट्रक टँकरसह सर्वच वाहन चालकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। मनमाड येथील इंधन वाहतूक करणाऱ्या चालकांनी संप पुकारत केंद्र शासनाने हा कायदा मागे घ्यावा अशी मागणी केली आहे। इंधन वाहतूक बंदचा आता येवल्यामध्ये देखील परिणाम दिसून येतोय। काही पेट्रोल पंपावर इंधन शिल्लक नसल्यामुळे अक्षरशः ज्या ठिकाणी पेट्रोल शिल्लक आहे त्या ठिकाणी नागरिक पेट्रोल भरण्यासाठी तोबा गर्दी करत असल्याचं चित्र बघायला मिळतंय। मध्यरात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पंपावर गर्दी बघायला मिळाली, तर सकाळच्या सुमारास कुठे पेट्रोल शिल्लक नसल्याची परिस्थिती येवला शहरामध्ये निर्माण झाली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव। नरेंद्र, येवल्यामध्ये आता पेट्रोल संपलं असल्याची बातमी मिळते, या संदर्भात काय अधिकचा तपशील? हो, नक्कीच जान्हवी। इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीतून इंधन वाहतूक करणारे सुमारे 2000 पेक्षा जास्त टँकर आणि टँकर चालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले असल्याने या संपामुळे ऑइल कंपन्यांच्या प्रकल्पातून त्या राज्यातील वेगवेगळ्या भागात पेट्रोल पंपावर केला जाणारा पेट्रोल व डिझेलचा पुरवठा हा संपूर्ण ठप्प झाला असल्याने नक्की त्याचे परिणाम येवला शहरात देखील दिसून येत असून मध्यरात्रीपर्यंत अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी गर्दी बघण्यास मिळाली। एकंदरीत बघितलं तर आज सकाळी 8च्या सुमारास देखील एकाच पेट्रोल पंपावर पेट्रोल शिल्लक असल्याने या ठिकाणी देखील नागरिकांनी आपल्या गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी गर्दी करत असल्याचे दिसून आले। एकंदरीत बघितलं ज्यांनी तर पेट्रोल शिल्लक नसल्याची परिस्थिती येवल्याच्या परिसरात निर्माण झालेली आहे। जी नरेंद्र, मात्र नागरिकांकडून याबाबत आता काय प्रतिक्रिया येत आहेत? नक्कीच नागरिकांकडून असं म्हणण्यात येत आहे की ज्या केंद्राने जो कायदा लागू केलेला आहे तो लवकर मागे घेण्यात यावा, टँकर चालकांना एक दिलासा द्यावा, जेणेकरून हा जो ठप्प झालेला इंधन पुरवठा आहे तो चालू आहे। केंद्र सरकारकडून हा कायदा करण्यात आलेला आहे। या कायद्याला जर पुरेसा, या संपाला जर पुरेसा प्रतिसाद मिळत नसला तर या संप करणाऱ्यांची पुढची प्रक्रिया काय असेल? नक्कीच ज्यांनी एकंदरीत बघत तर टँकर चालक, आरटीओ अधिकारी, ऑइल कंपनीचे अधिकारी व तसेच पोलीस प्रशासन यांची मनमाड येथे पाणीवाडी येथे बैठक देखील रात्रीच्या सुमारास संपन्न झाली। मात्र ही बैठक निष्फळ झाल्याचं दिसून आलं, कारण की चालक संघटना या संपावर ठाम असून केंद्राने केलेला कायदा अमान्यकारक आहे, त्यामुळे तो मागे घेतल्याशिवाय आम्ही संपापासून मागे हटणार नाही अशी भूमिका या टँकर चालकांनी घेतली आहे। जी धन्यवाद नरेंद्र, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।